आमदार गोपीचंद पडळकर यांची बेडग येथे नुकसानग्रस्त मेंढपाळांना 1 लाखांची तात्काळ आर्थिक मदत। 27 मेंढ्यांच्या मृत्यूची घटना, शासनाकडून तातडीने भरपाई देण्याची मागणी। मिरज तालुक्यातील बेडग येथे भरधाव मालवाहतूक ट्रकने धडक देऊन 27 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती। या घटनेची माहिती मिळताच धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी बेडग येथे आज नुकसानग्रस्त मेंढपाळांची भेट घेऊन माहिती घेतली। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक सचिव फारुख भैया जमादार यांच्या सहकार्याने नुकसानग्रस्त मेंढपाळांना तातडीची 1 लाखांची आर्थिक मदत देऊन दिलासा दिला। घटनास्थळी पाहणी करताना आमदार पडळकर यांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधून या घटनेची तातडीने दखल घेण्याच्या सूचना दिल्या। तसेच नुकसानग्रस्त मेंढपाळांना शासनाकडून त्वरित आणि योग्य भरपाई देण्याच्या सूचना दिल्या। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी भटक्या मेंढपाळ बांधवांचे दुःख हे आपलेच दुःख आहे, त्यांच्या अडचणीच्या प्रत्येक क्षणी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हीच आमची बांधिलकी असून त्यांच्या न्यायासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल असे सांगितले। यावेळी सुरेश बनगर, शाहिद डबीर, लक्ष्मण हुलवान, अनिल हुलवान, दादा हुलवान, प्रसाद तनगे, सहदेव हुलवान, गुंड्या जयगोंड, दगडू हक्के यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। रोड येथे अपघातात ज्या 30-35 मेंढ्या दगावल्या होत्या, मेल्या, त्या मेंढ्यांच्या जे मेंढपाळांचं नुकसान झालं होतं, त्या ठिकाणी आज जतचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब व फारुख जमादार यांनी समक्ष त्यांना भेट देऊन त्यांची विचारपूस करून आणि त्यांना त्या मेंढ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याबद्दल त्यांना एक आर्थिक मदत म्हणून 1 लाख रुपये त्यांना मदत केली आहे। ती मदत आमच्या हस्ते त्यांच्यापर्यंत आम्ही पोच केलेली आहे आणि आज त्यांनी मेंढपाळांना मदत कार्य करून चांगलं त्यांना धीर देण्यासाठी गोपीचंद पडळकर साहेब व फारुख जमादार यांनी धीर देण्याचं काम, मेंढपाळांना धीर